चला तर आज मी तुम्हाला आईंच्या हातचा मस्त असा नारळी भात दाखवते. आणि झालं काय, आता घरचे नारळ आहेत, काढले होते आम्ही. रोज दुपारी नारळ पाणी पण पितो असतो आणि नारळ पण फोडले होते. चला म्हणलं आता आई म्हणल्या नारळी भात बनवते. तर काय केलं, पातेल्यामध्ये भरपूर असं तूप घालायचं, तेजपत्ता, लवंग, काजू आणि दालचिनी हे सगळं व्यवस्थित तुपामध्ये परतून घ्यायचं. नंतर खिसलेलं किंवा बारीक केलेलं खोबरं ते पण छान परतून घ्यायचं. 3-4 पाणी स्वच्छ धुतलेला बासमती तांदूळ, नंतर गरम पाणी मिक्स करायचं. आणि काय केलं होतं, एक 5-7 वेलची फक्त त्यांना एकच धपका दिला होता, थोडंसं मारलं होतं आणि म्हणजे कसं वास येण्यासाठी. आणि तशीच अख्खी वेलची टाकली होती. नंतर गरम केलेलं पाणी, थोडासा ऑरेंज कलर आणि उकळी आली का सुंठ बडीशेपची पावडर घालायची आणि नंतर बारीक असा कट केलेला गूळ, हे सगळं एकत्र करायचं. अगदी कमी गॅसवर व्यवस्थित असा आपला नारळी भात शिजवून घ्यायचा. आता आई जास्त करून नारळी भात नारळी पौर्णिमेला करत असते. तुम्ही असा नारळी भात केलाय का, खाल्लाय का, ते मला नक्कीच सांगा. आणि नसेल खाल्ला तर या खायला पण. बाय.